नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर रावराणे आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचेच खूप खूप स्वागत. मित्रांनो, आयुर्वेदशास्त्र ह्या यूट्यूब चॅनलवर आम्ही आयुर्वेदाची वेगवेगळ्या आजारांची माहिती सांगत असतो. जवळपास 500 ते 600 व्हिडिओ आपल्या ह्या चॅनलवर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामधून हे आपले व्हिडिओ जे आहेत ते दररोज वेगवेगळे व्ह्यूअर्स आहेत ते बघत असतात, त्याचा फायदा घेत असतात. वेगवेगळ्या आजारांमध्ये लक्षणं काय निर्माण होतात, त्यामध्ये तुम्हाला उपाय काय करता येतात, आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट कशी केली जाते, त्या आजारांमध्ये तुम्हाला डाएट कोणता ठेवायला हवा, पथ्य काय आहे, तर या सगळ्या बारीक सारीक गोष्टी मित्रांनो आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवत असतो. हे व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक जणांना प्रश्नसुद्धा येत असतो की ह्या डॉक्टरांचा दवाखाना कुठे आहे. तसंच मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातून दररोज नवीन रुग्ण आमच्या दवाखान्यापर्यंतसुद्धा येत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आमच्या दवाखान्यामध्ये जर तुम्हाला यायचं असेल, जर तुम्ही आधी आमच्या दवाखान्यामध्ये आलेले नसाल आणि जर समजा तुम्हाला नवीनच आमच्या दवाखान्यामध्ये जर यायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने पोचू शकता याबद्दल आपण थोडक्यात बघणार आहोत. बघा मित्रांनो, कसं आहे की गेले 2-3 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रातून आमच्याकडे रुग्ण येतात. आमचा दवाखाना हा एकच मुंबईजवळ मीरा रोड येथे आहे. परंतु होतं काय की वेगळ्या एरियामधून जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळी त्याला दवाखाना जो आहे तो पटकन मिळत नाही. त्याला थोडंसं इकडे तिकडे फिरावं लागतं आणि मग शोधाशोध केल्यानंतर दवाखाना मिळतो. तर ही एक उणीव आम्हाला बऱ्याच दिवसापासून जाणवते. तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवतो आहे की जेणेकरून हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर तुम्ही सहजपणे आमच्या दवाखान्यापर्यंत, क्लिनिकपर्यंत तुम्ही सहजपणे येऊ शकता आणि तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम, अडचण जो आहे तो आमच्या दवाखान्यापर्यंत येण्यामध्ये होणार नाही. तर मित्रांनो, बघूया की तुम्हाला आमच्या दवाखान्यामध्ये येण्यासाठी कसं कसं यायचं आहे त्याबद्दल आपण थोडक्यामध्ये बघू. बघा मित्रांनो, मी तुम्हाला परत सांगतो की आमचा दवाखाना हा एकच आहे, दुसरा कुठेही आमचा दवाखाना नाही. अनेक जण विचारतात की आमचा दवाखाना पुण्यात आहे का, कोल्हापूरला आहे का, नाशिकला आहे का. तर नाही मित्रांनो, आमचा दवाखाना हा एकच मुंबईजवळ मीरा रोड या ठिकाणी आहे. आता मीरा रोडला तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने येऊ शकता. आता रुग्ण हे वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात, म्हणजे मुंबईमधून पण येणारे रुग्ण आहेत, ठाण्यातून पण येणारे आहेत, पुण्यातून, नाशिकमधून, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रांतातून रुग्ण जे आहेत ते येत असतात. तर 3 पद्धतीने तुम्ही येऊ शकता. एकतर काय आहे की तुम्ही ट्रेनने येऊ शकता, ठीक आहे, किंवा जे काही जवळ रुग्ण राहतात ते ऑटोने येतात किंवा त्यांच्या व्हेकलने येतात किंवा बसने येतात. तर आता तुम्हाला सहजपणे सांगतो की कशा पद्धतीने तुम्हाला आपल्या दवाखान्यामध्ये पोचायचं आहे. जर समजा तुम्ही ट्रेनने येत असाल, जर तुम्ही लांब राहत आहात, तुम्ही पुण्यावरून येत आहात किंवा इतर रत्नागिरी साईडने येतात आणि तुम्ही ट्रेनने येत आहात, तर ट्रेनने येत असाल तर तुम्ही दादर किंवा ठाणे या स्टेशनला तुम्हाला उतरायला हवं. आता हे जे मीरा रोड स्टेशन आहे ते पश्चिम रेल्वेचं स्थानक आहे. मीरा रोड स्टेशन जे आहे ते वेस्टर्न रेल्वे किंवा पश्चिम रेल्वेचं एक स्थानक आहे. दादरनंतर जर तुम्ही उत्तरेकडे गेलात तर बोरिवली येतं, बोरिवलीनंतर दहिसर येतं आणि दहिसरनंतर मीरा रोड हे स्टेशन येतं. मीरा रोडनंतर मग तुम्हाला पुढे भाईंदर, नालासोपारा, वसई, विरार अशा पद्धतीने स्टेशन्स हे लागत असतात. तर त्यामुळे दादरवरून तुम्हाला विरार ट्रेन जी आहे ती तुम्हाला पकडायची आहे आणि विरार ट्रेन पकडल्यानंतर तुम्ही मीरा रोड स्टेशनला जे आहे ते उतरू शकता. मीरा रोड स्टेशनला उतरल्यानंतर अगदी जवळ आपला दवाखाना आहे. मीरा रोड स्टेशनला उतरल्यावर अगदी जवळ 5 ते 10 मिनटं तुम्हाला चालावं लागतं आणि चालून तुम्ही दवाखान्यापर्यंत पोचू शकता. आता बरेचसे रुग्ण जे आहेत ना ते आपल्याकडे वृद्ध व्यक्ती येतात किंवा गुडघेदुखी असलेले, कंबरदुखी असलेले, ज्यांना चालायला त्रास होतो असे सुद्धा रुग्ण असतात. तर अशावेळी तुम्हाला त्या ठिकाणी ऑटो रिक्षासुद्धा मिळू शकते. जसं तुम्ही मीरा रोडला उतरलात की तुम्हाला पूर्वेकडे यायचं आहे. मीरा रोडला सध्या फक्त ईस्टच आहे. मीरा रोडचं वेस्ट जे आहे ते डेव्हलप अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे मीरा रोड स्टेशनला उतरल्यावर तुम्हाला ईस्टला यायचं आहे आणि ईस्टला आल्यानंतर तुम्हाला सरळ स्ट्रेट जे आहे ते रिक्षा स्टँड समोरून तुम्हाला चालत जायचं आहे. हे बघा, तुम्हाला हे मीरा रोड स्टेशन दिसेल आणि ह्या ठिकाणी तुम्हाला हे रिक्षा स्टँड दिसत आहे आणि ह्या रिक्षा स्टँडच्या समोर जो रस्ता आहे तो रस्ता सरळ पकडून तुम्हाला चालत जायचं आहे. आणि हा रस्ता पकडल्यानंतर तुम्हाला 2 राईट भेटतील, म्हणजे उजवी वळणं भेटतील. एक पहिला स्टेशनकडचा एक उजवं वळण तुम्हाला भेटेल, त्यानंतर दुसरं एक भाजी मार्केटचं उजवं वळण भेटतं. तर ही दोन्ही उजवी वळणं जी आहेत ती तुम्हाला घ्यायची नाही आहेत. त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट जे तिसरं उजवं वळण भेटेल ते घ्यायचं आहे. आता हे जे तिसरं उजवं वळण आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला काही लँडमार्क सांगून ठेवतो बघा, आणि हे लँडमार्क तुम्ही जर व्यवस्थित लक्षात घेतले तर तुम्ही पटकन आपल्या दवाखान्यामध्ये येऊ शकता. त्यातलं पहिलं लँडमार्क जे आहे ते म्हणजे
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ऑफिस. बघा, जेव्हा तुम्ही उजवं वळण घेता त्यावेळी तिथे नाक्यावरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ऑफिस पहिल्या माळ्यावर आहे आणि त्याच्या खाली एक जेनेरिक मेडिकलचं दुकान आहे. तसंच त्याच्या अपोजिट साईडला विरुद्ध दिशेने DTDCचं कुरिअरचं ऑफिस आहे. DTDCचं कुरिअरचं ऑफिस एका बाजूला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ऑफिस एका बाजूला. ह्याच्यामधून जो रस्ता आहे, तुम्ही राईट घेतल्यानंतर तिथून जरा तुम्ही पुढे आलात की तुम्हाला त्या ठिकाणी नाना नानी पार्क म्हणून एक गार्डन दिसेल. आता मित्रांनो, हा जो एरिया आपला आहे, ज्या ठिकाणी आपलं क्लिनिक जे आहे ते स्थित आहे, तो एरिया म्हणजे शांतीनगर सेक्टर 4 हा एरिया आहे. यामध्ये C16 नावाची बिल्डिंग आहे आणि ग्राउंड फ्लोअरला आपला दवाखाना आहे. तुम्ही नाना नानी पार्ककडे आलात की जरा पुढे आल्यानंतर तुम्हाला 2 टेलर्स दिसतील. बघा, टेलरिंगची दुकानं आहेत 2 आणि ही टेलरिंगची दुकानच्या अपोजिट एकदम तुम्हाला आमचा दवाखाना जो आहे तो दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला, जर तुम्ही स्टेशनवरून येत असाल, मीरा रोड स्टेशनला जर तुम्ही उतरलात आणि जर तुम्ही चालत येत असाल तर या पद्धतीने तुम्ही सरळ चालत येऊ शकता. आणि जर तुम्हाला रिक्षाने यायचं असेल, जर तुम्ही ऑटो करता आहात, मीरा रोड स्टेशनला तुम्हाला त्या ठिकाणी ऑटो मिळतात आणि हे ऑटो जर करत असाल तर रिक्षावाल्याला सांगायचं की तुम्हाला सरळ मला घेऊन जा. पहिला राईट सोडायचा आहे, दुसरा सोडायचा आहे आणि तिसऱ्या राईटला ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ऑफिस उजव्या साईडला दिसेल त्या ठिकाणी थोडा राईट घ्यायचा आहे. पुढे जास्त जायचं नाही आहे आणि नाना नानी पार्कच्या त्या ठिकाणीच फक्त पुन्हा एकदा एक राईट घ्यायचा आहे. म्हणजे एक्झॅक्टली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मागची बिल्डिंग जी आहे ती अनमोल शांतीनगर म्हणजे आपल्या क्लिनिकची बिल्डिंग आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कुठूनही आलात, समजा दादरवरून आलात किंवा इतर कोणत्याही स्टेशनवरून जर रेल्वेने जर येत असाल तर मीरा रोडला उतरून तुम्ही अशा पद्धतीने अगदी 7 ते 8 मिनिटात चालत आपल्या दवाखान्यामध्ये येऊ शकता. आता तुम्हाला रिक्षाने जर तुम्ही येत असाल तर काही टिप्स देतो. बघा, रिक्षाने जर तुम्ही येत असाल ना तर काय होतं की बऱ्याच वेळा रिक्षावाले जे असतात त्यांना मीरा रोड स्टेशन कुठे आहे, मीरा रोडमधला एरिया काय आहे त्या गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे जर तुम्हाला शक्य आहे तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिटेल पत्ता दिलेला आहे आणि लाईव्ह लोकेशन पण दिलेलं आहे गुगलवरचं. ते जर तुम्ही ऑन केला तर तुम्ही रिक्षावाल्याला सांगू शकता की बघा अशा पद्धतीने यायचं आहे. तिकडे पण तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ऑफिस, त्यानंतर नाना नानी पार्क आणि शांतीनगर सेक्टर 4 ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून तुम्ही व्यवस्थित येऊ शकता. आता तुम्हाला मीरा भाईंदर हायवेवरून जर तुम्ही येत आहे तर मीरा भाईंदर हायवेवरून तुम्हाला SK स्टोन पोलीस चौकी म्हणून एक एरिया आहे, एक चौकी आहे, त्या ठिकाणाहून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे आणि सरळ मीरा रोड स्टेशनकडे यायचं आहे. आणि मीरा रोड स्टेशनकडे तुम्ही आलात की त्या ठिकाणी तुम्हाला राईट साईडला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ऑफिस दिसतं आणि त्याच्या मागची बिल्डिंग जी आहे ती आपल्या क्लिनिकची आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मित्रांनो रिक्षाने, ऑटोने, समजा तुम्ही बोरिवलीला राहता आहात, दहिसरला राहता आहात किंवा तुम्ही जोगेश्वरीला राहतात आणि तुम्ही ऑटोने येत आहे किंवा तुमच्या पर्सनल व्हेकलने येत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही येऊ शकता. काही जण ठाण्यावरून येतात, तर ठाण्यावरून येत असाल तर तुम्हाला ST आहे किंवा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बसेस आहेत तर त्या बसेसने तुम्ही स्टेशनला उतरा. जे लोक ठाण्यावरून येतील ना किंवा भांडूपवरून, ठाण्यावरून, मुलुंडवरून अशा ठिकाणी बरेच पेशंट येतात तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला जी काही बस तुम्ही पकडणार आहात त्या बसने डायरेक्ट मीरा रोड स्टेशनला उतरायचं आहे. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तो जो स्टेशन रोड आहे त्या स्टेशन रोडने 2 उजवी वळणं सोडून तिसरं उजवं वळण जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं उजवं वळण जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आपल्या दवाखान्यामध्ये पोचू शकता. बघा, मी तुम्हाला पुन्हा डिटेलमध्ये पत्ता सांगतो. आमचा दवाखाना जो आहे तो मीरा रोड स्टेशन पूर्वेला आहे, शांतीनगर सेक्टर 4मध्ये आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं ऑफिस आहे, त्याच्या मागची बिल्डिंग आहे, अनमोल शांतीनगर म्हणून ही बिल्डिंग आहे. C16 हे बिल्डिंगचा नंबर आहे. तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, 1-2 वेळा बघून घ्या. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला कळू शकता. तर मित्रांनो इथेच थांबतो. पुढच्या वेळी एखादा नवीन विषय आपल्यासाठी घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.